अमरावतीत एक भीषण अपघात झाला। येथे 50 प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका बसचा अपघात झाला आहे। परतवाडा ते धारणी रोडवर सेमाटो नजीक घाट वळणातील नाल्यात कोसळून या बसचा अपघात झाला। या खाजगी बसमधून सगळे शासकीय कर्मचारी प्रवास करत होते। त्यामधील 4 मृत्यू झाला आहे, तर 15 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे, तर जखमींची संख्याही जास्त आहे। प्रांजली रघुनाथ इंगळे, राहणार अमरावती, राजेंद्र मोतीलाल पाल, पल्लवी कदम आणि राजू काजळे अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार परतवाडावरून धारणीकडे जाणारी चावला ट्रॅव्हल्स नावाची खाजगी बस घाट रस्त्यामध्ये जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलावरून दरीत कोसळली। या बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले असून यात 4 ठार झाल्याची माहिती आहे। जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडो येथे उपचार करून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवण्यात आले आहे। त्यामध्ये 15 जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे, तसेच मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे। घटनास्थळी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी भेट दिली असून मृतक व्यक्तींच्या नातेवाईकांना धीर दिला आहे। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा।